एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर या व्हिडिओमध्ये आपण हेअर कट करणार आहोत। त्याला तुम्ही बटरफ्लाय कट या फिर तुम्ही लेअर कट सुद्धा बोलू शकता। आणि मेक शुअर की तुमचे केस पूर्णपणे डिटँगल आणि ओले असतील, त्याला सुद्धा गुंता तुमच्या केसांमध्ये ठेवायचा नाहीये। यासाठी तुम्हाला या टाईपचा कंगवा लागणार आहे आणि ही सीझर, आणि सीझर तुमची एकदम शार्प हवी। तर सगळ्यात पहिला तुम्हाला केसांमध्ये मिडल पार्टिशन करायचं आहे आणि हेअर्सला नीट कोंब करून घ्यायचं आहे। त्यामध्ये जरा सुद्धा गुंता ठेवायचा नाहीये। आणि हेअर वॉश केल्यानंतर तुम्हाला कोणताही सिरम किंवा हेअर ऑइल लावायचा नाहीये। जर लावलं तर तुमचे हेअर्स नीट कट होणार नाही। आणि हा कट आपण फक्त 2 लेयर्स मध्ये करणार आहोत। कोंब करून झाल्यानंतर आपल्या हेअर्स ना 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं। जसं मी इथे दाखवते तसंच तुम्ही पार्टिशन करा। पुढचे जे हेअर्स आहेत त्यांना पुढेच ठेवा आणि बॅक साइडचे हेअर्स आहेत त्यांना मागेच ठेवा। आणि जे मागचे हेअर्स आहेत ना त्यांना तुम्ही नीट सिक्युअर करून ठेवा। तुम्ही हेअर क्लिप किंवा रबर बँड लावू शकता। आता जो हेअरचा फ्रंट पार्ट आहे ना त्याला पण नीट कोंब करून घ्या। तिथे बिलकुल सुद्धा तुम्हाला गुंता ठेवायचा नाहीये। कोंब करून झाल्यानंतर फ्रंटचे हेअर्स पण तुम्हाला सिक्युअर करायचे आहेत रबर बँड। इथे तुम्हाला हेअर क्लिप यूज करायचा नाहीये, फक्त रबर बँड यूज करायचा। आणि रबर बँड एकदम खाली लावायचा नाहीये, तो फोरहेडच्या वरती येईल असा लावा। मी पण पहिला खाली लावलेला, नंतर काढून परत वरती लावला। परत याला सुद्धा नीट कोंब करून घ्यायचा आहे, बिलकुल सुद्धा गुंता ठेवायचा नाहीये। नंतर याला आपल्या चीन बरोबर याची लेंथ घेऊन याला कट करायचं। आणि व्हिडिओ बनवून झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी हेअर्सचं नीट पार्टिशन केलंच नव्हतं, वरती जरा वर खाली झालेलं, बट तुम्ही नीट पार्टिशन करून घ्या। आता आपण जे फ्रंटचे हेअर्स कट केलेत ना त्यांना कानाच्या मागे टाका। आता जे बॅक साइडचे हेअर्स आहेत ना त्यांना एकत्र करून त्यांची एक पोनी बांधायची। आणि ही पोनी खाली बांधायची नाहीये, एकदम वरती करायची। याला पण नीट कोंब करून घ्यायचंय, सगळा गुंता काढायचा। हा जरा टफ पार्ट आहे कारण मागचे हेअर्स नीट कोंब होत नाही। यासाठी तुम्ही कोणाची तरी हेल्प घेऊ शकता। आणि मागचे तुम्हाला जेवढे हेअर्स तुम्हाला घेता येत आहेत तेवढे हेअर्स तुम्ही पोनी मध्ये घ्यायचे। नंतर याला पण कट करायचे आपल्या नोटच्या लेंथ एवढं। जर तुम्हाला तुमच्या हेअर्स मध्ये अजून लेयर्स हवे असतील तर तुम्ही 3 लेयर्स मध्ये हा कट करू शकता। मी हा 2 लेयर्स मध्ये केलाय कारण मला जास्त लेयर्स नको होते। जर तुम्हाला अजून शॉर्ट्स हेअर हवे असतील तर तुम्ही नोटच्या वरती याची लेंथ घेऊन कट करू शकता। तर आपला हेअर कट आता इथे कम्प्लीट होतोय। तर आता याला पूर्ण ओपन करून बघूयात की हे कसं दिसतंय। अजून माझे 50% हेअर्स ओलेच आहेत आणि मला हवी होती तशीच याची परफेक्ट लेंथ झाली। आणि आता वेट करूयात की पूर्ण हेअर्स ड्राय झाल्यावरती कसं दिसतंय। आणि जर तुम्हाला शॉर्ट हेअर हवे असतील ना तर तुम्ही खाली नजून कट करू शकता, जेवढी तुम्हाला लेंथ हवी आहे तेवढी। सो आता अर्धा तास वेट करूयात आणि बघूयात की हे कसं टर्न आउट होतंय। ओ माय गॉड, याचे रिझल्ट्स बघून मी एकदम शॉक झाली। हा हेअर कट मी फर्स्ट टाइम स्वतः ट्राय केलाय आणि मला वाटलं नव्हतं की हे एवढं मस्त टर्न आउट होईल। मला तर हा हेअर कट जाम आवडला। बाकी कमेंट करून सांगा की तुम्हाला हा हेअर कट कसा वाटला। ओके, सो दॅट्स इट फॉर द व्हिडिओ। भेटत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। चलो बाय बाय।